नमस्कार. आत्ता आपण आहोत वारजे माळवाडीच्या वारजे उड्डाणपुलाखाली. या ठिकाणी सर्वात धोकादायक वाहतूक म्हणून पुणे शहरामध्ये सर्वत्र ओळखली जात असलेली मिक्सरमधून सिमेंट कॉन्क्रीटची जी वाहतूक होते त्या वाहनांचे अनेक अपघात आपण नेहमीच ऐकत असतो. आजही दुपारच्या सुमारामध्ये वारजेच्या पुलाखाली एक मिक्सर जात असताना त्याचं पुढचं उजव्या साईडचं चाक धावता धावता निघून गेले आणि यामध्ये मोठी गंभीर हानी होण्यापासून थोडक्यात बचवलेली. या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत. काय झालं होतं नेमकं, काय सांगा? आम्ही इथेच होतो. दुपारी 3च्या सुमारास मोठा आवाज आला. आम्ही पाहिलं तर आम्हाला लांबून असं वाटलं की मिक्सर जो आहे कॉन्क्रीट मिक्सर त्याच्या खाली कदाचित असं वाटलं की टू व्हीलर वगैरे सापडली असेल. पण नंतर आम्ही जवळ जाऊन बघितलं तर मिक्सरच्या उजव्या बाजूचं एक चाक निखळून रोडच्या पलीकडे गेलं होतं आणि सुदैवाने दुपारचं ट्रॅफिक नव्हतं आणि तिन्ही बाजूचे सिग्नल लागले होते, त्यामुळं मोठी दुखापत गंभीर दुर्घटना झाली नाही. आता कालच इथं केंद्रीय मंत्री येऊन गेले. आपण रस्ते मोठे करतोय, उड्डाणपूल म्हणजे वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून, परंतु ज्या रस्त्यांवरून ही जी वाहनं चालतात ही खरंच सुरक्षित आहेत का? या पुलाखालून दररोज शेकडो अवजड वाहनं जातात, शेकडो रेडी मिक्स कॉन्क्रीट भरले जातात. त्यांची वाहतूक विभाग असं त्यांची दरवर्षी फिटनेस तपासणी करतं, पण अशा दुर्घटना बघितल्यानंतर हे शंकास्पद वाटतं की अशा वाहनांची तपासणी होतीये का? साधारण एखादा टू व्हीलरवाला जरी चालेल तर त्याची बरेच पोलीस अडवून त्याची तपासणी केली जाते, परंतु ज्यावेळी दुर्घटना घडली या पुलाखाली एकही वाहतूक पोलीस नव्हता. दुपारची वेळ असेल, कदाचित त्यांची जेवायची सुट्टी असेल, पण पुलाखाली एकही वाहतूक पोलीस नव्हता. आम्ही त्यांना फोन केल्यानंतर मग 2 महिला कॉन्स्टेबल आल्या आणि त्यांनी वाहतुकीचं नियमन केलं. मुळात इथं सिंहगड रोडला जवळच हा रेडी मिक्स कॉन्क्रीटचा प्लॅन्ट चालतो. तिथलेच रहिवासी गेली 6 महिन्यापासून खूप त्रयस्थ आहेत. त्यांनी तिथं एक आंदोलनही केलं होतं की या रेडी मिक्सर कॉन्क्रीटमुळे तिथं त्यांना म्हणजे घरामध्येही धुळी सिमेंट ह्या मालाचा जो त्रास होतोय. आता हा तिथं त्यानंतर प्रशासनाने त्यांना काही निर्बंध घालून दिलेत वाहतुकीचे, तरी त्यानंतर ही वाहतूक चालूच आहे. मुळात अवजड वाहनांची वाहतूक बंद आहे असं वाहतूक शाखा म्हणते, परंतु ती कुठं बंद आहे, काय बंद आहे याबद्दल काहीच स्पष्टता नाही आहे. सुदैवाने आज इथं ही जर वाहतुकीची रहदारीची वेळ असती तर खूप मोठी दुर्घटना घडली असती, म्हणजे जीवितहानी होऊ शकली असती, परंतु सुदैवाने असं काही झालं नाही. म्हणजे वाहतुकीची जर ऐन गर्दीची वेळ असते तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असते असं या ठिकाणी रियाज शेख यांना म्हणायचं आहे. खरं तर याचं कॉन्क्रीट नेहमीच रस्त्यावर सांडत असतं आणि त्यामुळे नागरिकांना फार मोठा त्रास होतो. असेच एक रिक्षा चालक या ठिकाणी आहेत आणि त्यांना देखील कोणकोणत्या समस्यांना या मिक्सरमुळे सामोरं जावं लागतं, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, काय नेमकं कॉन्क्रीट मिक्सरपासून प्रॉब्लेम होतो? काय होतंय, आम्ही जेव्हा गाड्या चालवतो ना ते कॉन्क्रीट मिक्सरवाले कोणती साईड बघत नाहीत, काय नाहीत, डायरेक्ट जोरामध्ये गाडी घालतात. आणि वारजेमध्ये बघायला गेलं तर सकाळ संध्याकाळ एकदम भयंकर ट्रॅफिक जाम झालेलं असतं आणि त्यामध्ये सुद्धा हे मिक्सरवाले असतात. त्यामुळे बराचसा प्रॉब्लेम आम्हाला या ठिकाणी उद्भवतो आहे. आणि जसं सिंहगड रोडवाल्यांनी जे मिक्सर बंद केलेले आहेत आणि अवजड वाहने बंद केलेले त्या रूटला, तसंच प्रशासनाने याही रूटला हे मिक्सर आणि अवजड वाहने बंद करावेत एवढीच मागणी आहे आमची. अशा प्रकारे वारजामध्ये देखील अवजड वाहनांना मिक्सरला बंदी घालावी अशी मागणी रिक्षा चालकांकडून होतीये. सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत या ठिकाणी आणि त्यांना देखील या मिक्सरचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो आणि त्यांच्या ड्रायव्हिंगमुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, नेहमीच ते तक्रार करत असतात. काय सांगाल, काय तुमच्या भावना? आता ही दुर्घटना थोडक्यात टाळली गेलेली आहे. आता ह्या जागेचा सकाळचा टायमिंग असता तर मोठी जीवितहानी झालेली असती. तर ह्या प्रशासनाने ह्याच्याकडं लक्ष घातलं पाहिजे. तर त्या हिशोबाने वाहतूक पोलीस ट्रॅफिक चौकी जवळ असताना देखील अशा मोठ्या घटना होतात. वाहतूक पोलिसांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे की वाहनांची चेकिंग केली पाहिजे आणि सगळ्या गोष्टींना या अवजड वाहनं वगैरे आहे ते टायमिंगमध्ये चालू ठेवली पाहिजे आणि टायमिंगमध्ये बंद केली पाहिजे. एकूणच या धोकादायक सिमेंट कॉन्क्रीट मिक्सरमुळे आज मोठी जीवितहानी टळलेली आहे. हा वारजेचा चौक आहे आणि या चौकातून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक देखील कात्रज असेल, कर्वेनगर कोथरूड असेल, या बाजूला चांदणी चौक वाकडच्या दिशेने असेल, उत्तमनगरच्या दिशेने होत असते. 6 आसनी रिक्षा, 3 आसनी रिक्षांमधून क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी या वारजेच्या हायवेच्या चौकातून घेऊन गेले जातात.
मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते, मजूर अड्डा या ठिकाणी भरत असतो. अशा वेळेस या ठिकाणी मोठी जीवितहानी नक्की झाली असती आणि यावर ठोस उपाययोजना केल्या जाव्यात. वाहनांचं फिटनेस तपासणी केली जावी आणि त्याचबरोबर वाहन चालकांची देखील तपासणी केली जावी. अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी समोर येत आहेत.